येणाऱ्या महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. शिवराज चाकूरकर पाटील यांना आदरांजली वाहत त्यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचा निर्णय झाला आहे असं त्यांनी सांगितलं. कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न नाही. महायुती मजबूतीने लढेल. आम्ही कामाच्या विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी केली. अनेक पद त्यांनी भूषवली. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. राजकारणामध्ये त्यांच्या जाण्याने एक राजकीय पोकळी न भरून येणार निर्माण झाली. मी त्यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो. आज रवींद्र चव्हाणांची काल बैठक झाली होती. महायुती सगळीकडे करायचं असं स्वरूपाचे प्रोजेक्ट केले आणि काही ठिकाणी कमिटी देखील केली जाणार. कशा पद्धतीची ही कमिटी कार्यान्वित असेल? 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांना असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल आणि आपल्याला माहित आहे की गेल्या 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा काळ आणि आता आमची सेकंड इनिंग देवेंद्रजींची, यामध्ये 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर, विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. काम करणारे लोक आहेत, त्यांच्या निर्णय घेणारे लोक आहेत, त्यांच्या मागे उभे राहतील आणि महायुती सरकारने या 3.5 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहेत.